हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर तुम्हाला माहितीच आहे आपला विवाह सोहळा चालू आहे आणि मी आलेले आहे मामाच्या मुलाच्या लग्नासाठी। आणि बघा मी छान असं सिंपल लुक केलेला आहे आणि लुक केल्याच्या नंतर असं आम्ही तयार झाल्याच्या नंतर आम्ही आलो आहे नाश्त्यासाठी इथे आणि आम्ही सर्वजण इथे नाश्ता करत होतो। तुम्ही पाहू शकता इथे तर ह्या मामाच्या मुली आणि ही आहे मीनाताई। तर त्यानंतर नाश्ता केल्याच्या नंतर इकडे आलो आणि अभिसोबत थोडेसे फोटोशूट केलं। त्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे मारुतीच्या मंदिरमध्ये दर्शनासाठी। तर पहिली आपली सुरुवात होते नवरदेवाची मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन। तर तिथलं मला काही शूट घेता आला नाही कारण पाऊस चालू होता। खरंच संभाजीनगरला खूप पाऊस चालू होता आणि त्यामुळे मग आम्हाला तिकडे काही शूट घेता आला नाही आणि व्हिडिओ फोटोग्राफर फक्त आलेला, त्यांनी 1-2 फोटो काढलेले। तर इथे छान आपली सप्तपदीची तयारी झालेली आहे आणि ती आता म्हणजे आपण वेट करत होतो तो म्हणजे प्रणालीचा नवरीचा। तर इथे किती छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता। पहिले पाऊल, दुसरे पाऊल, हे सर्व किती छान केलेलं आहे ना, तुम्ही पाहू शकता। आणि पानावरती सुपारी डेकोरेशन करून ठेवलेली आहे। असं छान इथे सर्वच तयारी झालेली आहे आणि आता आम्ही वेट करत होतो तो म्हणजे नवऱ्या मुलीचा। तर अभि पण तयार होऊन बसलेला होता, त्याचे तिकडे फोटोशूट चालू होते थोडंफार। आणि तुम्ही पाहू शकता सप्तपदीचं किती छान इथं सुंदर अशी तयारी केलेली आहे। आणि इथे साईडलाच त्यांनी थोडासा असा रुखवत मांडला होता। आमच्याकडे खूप साऱ्या वस्तू पण देतात आणि इथे चालू होते दोघांचे फोटो शूट, अभिचे आणि प्रणालीचे। आणि त्यानंतर इथे मी मामाचे काही फोटो मामा मम्मीचे घेतले आणि तुम्ही पाहू शकता इथे नवऱ्या मुलीचं आगमन होत आहे आणि ती येताना खूप छान डान्स करत आली बरं का। नार ठुमकत आली, नार लटकत असा, पण ते मला घेता आलं नाही कारण व्हिडिओ करणारे आणि फोटोज काढणारे खूप सारे होते आणि त्यामध्ये आपण कुठे तिथे हे करायचं म्हणून मी थोडंसं जेवढं जमेल तेवढं लांबूनच शूट केलं आहे। आणि ते कसं त्यांना आठवणी त्यांच्या असतात आणि खूप जण होते, इकडचे तिकडचे दोन्ही साईडचे फोटोग्राफर्स वगैरे होते, म्हणून मग जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं आहे। आणि किती सुंदर दोघांची जोडी दिसत आहे तुम्ही पाहू शकता। छान असं दोघं तयार झालेले आहेत आणि फायनली त्यांच्या इथे विधी सुरू झालेल्या होत्या। विधी सुरू झाल्याच्या नंतर इथे त्यांची सप्तपदीची तयारी इथे चालू होती। सप्तपदी इथे अशा प्रकारे त्यांच्या होत होत्या, ना की फेरे होत होते। तर असं तुम्ही पाहू शकता पहिले पाऊल व्हिडिओमध्ये, दुसरे पाऊल असं लिहिलेलं त्याच्यावरती होतं आणि तसं मांडणी केलेली होती। तर त्याप्रमाणेच इथं त्यांच्या सप्तपदी होणार होत्या, गोल फेरे घेऊन होणार नव्हते। कारण हे झाल्याच्या नंतर आम्हाला पण प्रश्न पडला होता की आता इथे फेरे कधी आहेत म्हणून। तर गुरुजींना विचारल्यावर गुरुजींनी असं सांगितलं की आपण तसे फेरे नाही घेत आहोत, तर अशा पद्धतीनं करत आहोत असं गुरुजींनी सांगितलं। तर हे पण छानच होतं, युनिक होतं, काहीतरी नवीन आणि खरंच छान होतं की ते मंत्र म्हणत होते आणि ते अभिला म्हणायला सांगत होते। मग प्रणाली एक असे पाऊल टाकून सुपारी पायाने बोटाने सरकवत होती। अशा पद्धतीने इथे त्यांच्या सप्तपदी सुरू होत्या। तर काही व्हिडिओज आपले खूप लेट येत आहेत, तर त्यासाठी खरंच क्षमस्व, कारण लग्नाच्या गोंधळामध्ये मी आणखीन इथं असल्यामुळे बऱ्याचशा व्हिडिओसाठी मला इथे एडिटिंग वगैरे करायला वेळ मिळत नव्हता, कारण आमचं इकडे तिकडे जाणं सुरूच होतं। देवदर्शन असेल, बाकीच्या काही गोष्टी, लग्न झाल्यानंतर भरपूर असे प्रोग्राम असतात। तर आता आपले व्हिडिओज येतील आणि तुम्ही नक्की बघा। तर इथं त्यांचं वरमाला वगैरे घालून झालेलं आहे आणि त्यानंतर इथं आमचं असं फोटोशूट झालं। आपण तयार झालं की सर्वांनाच असे फोटोज काढायचे असतात, तर असे फोटोज आम्ही काढून घेतले। त्यानंतर इथं छान गणपतीचं डेकोरेशन केलेलं होतं, म्हटलं चला इथेही थोडंसं शूट घेऊया। आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे जेवण करण्यासाठी। तर छान असं नवरा नवरींना इथं प्लेट डेकोरेशन केलेली होतं तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर इथं सर्वांसाठीच म्हणजे नवरदेवाचे इकडचे चुलता चुलती असेल, नवरी मुलीच्या इकडचे चुलता चुलती असेल, सर्वांनाच असं जेवण्यासाठी म्हणजे विहिणींचं जेवण। तर पहिले कसं विहीणबाईंना खाली बसून रांगोळी वगैरे काढून, तर आता युनिक पद्धतीने ह्या अशा पद्धतीने टेबल सजवून अशा पद्धतीने फ्लॉवर पॉट वगैरे ठेवून असं छान सर्वच जणांना असं जेवू घालतात। तर ह्या इकडच्या सगळ्या माझ्या माम्या आहेत आणि ह्या विहीणबाई आहेत सऱ्या, आणि हे आरती आहे तुम्हाला माहीतच आहे, आणि ही टिनू सोनू, आणि ही माझी बहीण अक्की, आणि ही आहे ती कबई। तर मी तिथे राहिले तर फोटो घेतला आहे मी, कारण मी पण पाहिजे तिथे, कारण मी शूट करत होते म्हणून तिथे माझं घेता आलं नाही। आणि नंतर प्रणालीच्या आईने मला पण भरवलं, त्या सर्वांना भरवत होत्या, तर मला पण त्यांनी गुलाबजामुन वगैरे भरवलं आणि थोडासा व्हिडिओ कोणीतरी उभा शूट केला होता, मग तो आपली एक आठवण म्हणून मी याच्यामध्ये टाकला आहे। आणि त्यानंतर जेवल्याच्या नंतर सर्वांना स्वीट आईस्क्रीम वगैरे असं काही खायचं
करायचं होतं ते होतं. मग सगळ्या मामा आईस्क्रीम खात होत्या आणि मी तिथं थोडंसं शूट घेतलं. त्यानंतर इथं सुरू झाल्या त्या म्हणजे वसंगडी घालायच्या. तर तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही नक्की सांगा, कारण आमच्याकडे तर आणखीन आहे. आणि चौरंगावर बसून वसंगडी घेतात बरं का, कारण इथे कोणाच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम कुणाचं काय असं असल्यामुळे असं वरतीच बसून इथं चेअरवरती अशा प्रकारे इथे आमच्या वसंगडी सुरू होत्या. एकामागून एक सगळ्या जणांना असंच हळदी कुंकू लावत होते, पाय धुवत होते, पायांना हळदी कुंकू लावत होते. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मी असे घेतलेले आहेत, कोण कोण इथं शूट केलं आहे कोणाकोणाला आणि कोणाकोणाचं राहिलं आहे. तर ह्यानंतर बसल्या सासूबाई प्रणालीच्या म्हणजे मामी, आणि त्यांना सर्व सासूबाई आहेत पण या अभिच्या आई आहेत आणि बाकीच्या सर्व चुलत्या वगैरे ह्या होत्या. तर त्यांचंही अशा पद्धतीनंच पाय धुवले, हळदी कुंकू लावलं त्यांनाही आणि साडी वगैरे देतात त्यांना. आणि मग डोक्यावरती असं टोपली ठेवतात आणि झाल घ्या हो विनीबाई असं म्हणतात. तिथं खूप गर्दी होती त्यामुळे मला तिथलं शूट घेता आलं नाही आणि काही जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्याकडच्या रीतीभाती परंपरा आमच्याकडच्या. तर अशा पद्धतीने सर्व शूट घेतलं आहे. आणि त्यानंतर इव्हनिंगचं आपली तयारी झाली होती, अक्षतेची सर्व पाहुणे मंडळी आलेली होती आणि सर्व तयारी छान झालेली होती. तुम्ही पाहू शकता स्टेज असं सजवलेलं होतं आणि त्यांना जाण्यासाठी हा मार्ग केलेला होता. आणि मी असं सिंपल असं लुक केलेलं होतं. आम्ही काही फोटोज वगैरे काढले आणि इथे चालू झाला म्हणजे नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि त्याच्या तिथे डान्स चालू झाला. खूप जास्त मिरवणूक इथे सिटीमध्ये तेवढी आपल्या गावाकडच्या एवढी घेता येत नाही, तर जेवढं असेल तेवढं त्यांचं सगळ्यांचंच डान्सची हौस इथे केली. सर्वांनी डान्स केला, पाऊसही येत होता पण सगळ्याला काही मोह आवरत नव्हता आणि सर्वांनीच खूप एन्जॉय केलं. आणि इथं घेऊन येत असताना नवरा नवरी अतुवाळणी असते आमच्यात, तर प्रणालीच्या आत्याने इथं अतुवाळणी केली आणि मग त्यांची एंट्री झालेली आहे आता अक्षतेसाठी. तर प्रणाली आणि अभि इथे आलेले आहेत आणि त्यांचं आता सुरू आहे आगमन स्टेजकडे, तुम्ही पाहू शकता. तर त्यांची खरंच ग्रँड एंट्री होत आहे, तुम्ही पाहू शकता इथे. तर अशा प्रकारे आता अक्षतेची वेळ झालेली आहे आणि छान असे हे लवली कपल डान्स करत येत होतं. आणि अक्षता झाल्या तिथलं मला घेता आलं नाही त्याबद्दल सॉरी. आणि इथे अक्षता पडल्याच्यानंतर वरमालाही झाल्या, अभिला उचलून घेतलं होतं पण प्रणाली मला उचलायचं नाही असं सांगितलेलं होतं तिनं. तर अशा पद्धतीने ते पार पडलं. आणि इथे जाताना आपलं काढायचं असतं ते म्हणजे देवक काढल्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे घरी आणि सुंदर इथे कार सजवून तयार आहे नवरा नवरीची. आणि गेल्यानंतर आम्ही तिथे वेलकम करणार आहोत. तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, पुढचा व्हिडिओ पार्ट 2. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर